अरे 5-6 वर्ष झाले मी तुझ्याकडे दिवाळीला आले नव्हते. तो म्हणला अक्का खराब झाली ग, पाहुण्याने दारू नाही सोडली. आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं सज्जन हो. अरे माझा भाव गावाच्या मंदिरापुढे गेला तर चांगल्या चांगल्या लोक थर कापतात, पण मेहुणा दुःखाची नसय, काही बोलता येत नाही. पहाडासारखा माझा भाऊ पण चोरासारखा मला विचारतोय दाजीने दारू नाही सोडली अजून, तुला अजून त्रास होतो का काका? खराब झाली, लय काम पडतं का ग? तुला काही पाहिजे का? तू माग. ती बहीण म्हणते ऐक ना दादा, मला काही नको, पण तुझा संसार पूर्ण होऊन तुझ्या संसारात लागत नसलं तर, माझा मुद्दा तुम्हाला सांगतोय मी, जर तुझं भागून जर तुझ्याकडे शिल्लक राहत असलं तर मी पिल्याला ह्या वर्षी शहरामध्ये शाळेत टाकीन म्हणते. तर त्याच्या शाळेच्या ॲडमिशनला एक 5,000 रुपये फीस सांगतेत. मी रोज लोकांच्या बांधाला जाते रे, मजुरी करते. 4-2 दिवस एखाद्याच्या बांधाला गेल्यानंतर, मजुरी केल्यानंतर मी पैसे मागायला गेले तर ते सांगतात तुमच्या मालकाने घेऊन गेले. वर्षभर झाले रे, लोकांचे लेकरं स्कूल बसमध्ये बसून जातात. मलाही वाटतं माझं लेकरू चांगल्या शाळेत शिकावा. जर तुझ्याच्याने तुझा संसार पूर्ण होऊन 5,000 रुपये भेट असतील तर मागणी ते एक. नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचे लाडके ओनली वारकरी YouTube चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. सर्वात अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निरवी हेची मज देई, अनेक दुजे काही न मागू तुझ. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवे पायी संताची या संताशी निरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागू तुझ. विठ्ठला 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 विठ्ठला. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मीशमालंदि वल्लभं. योऽन्त प्रविशमवाचमिमा प्रसुप्ता संजीवयत् शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगाधीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला, चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू. वंदू आता श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर.
वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा मागणे ते एक तुझपती आहे। देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हे चिमज देये, आणि तुझे काही न मागो तुझ प्रस्तुत प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग। महान भगवत भक्त वैराग्य रागरसिक देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या म्हणण्यास्तव मागणी मागतात। विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे भगवंता, जगाच्या नियंत्या द्यायचंच असेल ना, मागणी ते एक तुझ प्रती आहे। तुझ्याकडे मागणं एक आहे, देशील तरी पाहे, बघ तुझी इच्छा असेल तर। तू म्हणतोस ना मागा मागा मागा, मागितल्यानंतर मागणं माझं असं आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा। काय दे? या संताशी निरवी, निरवी म्हणजे संतांच्या सांभाळी घालणे। या संताशी निरवी हेची मज देई, आणि दुसरं आम्हाला काही नको। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुला उदार आहेत असे साधू संतांचे अनेक प्रमाण आहेत। आता तू उदार हो, आणि उदार होऊन आम्हाला संतांच्या सांभाळी घाल, संतांच्या चरणाजवळ आम्हाला स्थान दे। विठ्ठला विठ्ठला अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे। कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा आहे, तो म्हणजे असा, अतिशय भाग्यवान पुण्यवान अशा असल्या आपल्या विरकरवाडी या गावामध्ये चालू असलेला हा भगवान श्री दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 20वे, आणि या 20व्या वर्षातील आजच्या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा म्हणजे जागराची कीर्तन सेवा समस्त गावकरी मंडळी तथा आमचे परमार्थप्रेमी निलेश महाराज यांचे परममित्र असलेले आपल्या गावचे सुपुत्र संकेत महाराज विरकर यांच्या माध्यमातून आज माझ्याकडे आलेले आहे। आजच्या कीर्तनाचे सौजन्य असलेले आप्पा विरकर सर, श्री पितांबर अर्जुनराव विरकर सर, या सर्वांच्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये येण्याचा योग आला। या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेस महाराज आम्ही आलो, आम्ही 3 जण आमच्याकडे आले, तेवढेच होते। मी म्हणलं आता 7व्या दिवशी असं म्हणल्यावर काय करायचं, कुणीच नाही, तर मंडपामध्ये कोण नाही। परंतु आता कीर्तनाला आल्यानंतर या भव्य दिव्य अशा मंडपाची शोभा देखील तुम्ही सर्वांनी आजची बहुसंख्य येऊन वाढवली, त्याबद्दल प्रथमतः गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो। विठ्ठला विठ्ठला या कार्यक्रमाला अतिशय गुणीजन महाराज मंडळी आपल्या गावामध्ये अतिशय संत वृंद आहेत। या सर्वांचे आमचे परळीकर महाराज आहेत, आमचे पंढरपूरचेच माऊली महाराज आहेत, ते अतिशय सुंदर असे कलाकार आहेत, चित्रकार आहेत। एकदा माणूस पाहिल्यानंतर तशाला तसं त्यांचं चित्र काढण्याची त्यांच्याकडे कला आहेत। आमचे आजोबा आहेत, आमचे महाराज पेटी मास्तर, सुंदर सुरुवात त्यांनी केली। आमचे आळंदीचे गुरुबंधू, आमचे जालन्याचे भूमिपुत्र असलेले नाव काय, लक्ष्मण महाराज, त्यांचे तेही या ठिकाणी मृदंगाची साथ करण्यासाठी आलेले आहेत। आमचे बाबा विनेकरी, सर्वच तुम्ही अतिशय सज्जन आणि सात्विक हृदयाचे सद्ग्रस्त असल्यामुळे आज या ठिकाणी आपण या नामसप्ताहामध्ये उपस्थित आहात। 1 तासभर भगवान विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत मंडळी माझे गुरुवर्य जशी मला बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे। विठ्ठला 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 वारकरी संप्रदायाचा नियम आहे, थोर लोकांनी
आपल्या पूर्वजांनी काही नियम आपल्याला वारकरी संप्रदायाचे घालून दिलेले आहेत महाराज. अन्य संप्रदायापेक्षा वारकरी संप्रदायाचं महत्व याच्यासाठी आहे की ज्येष्ठांनी साधू संतांनी घालून दिलेला नियम आजतागायत ज्या ज्या पिढ्या वारकरी संप्रदायामध्ये झाल्या त्या नियमाला बांधील आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे, नामसप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा. कुठला असावा? बोलत चला तुम्ही. अतिशय सुंदर श्रोते. असे श्रोते असल्यावर आपल्याला सकाळी काला करूनच जाता येतं महाराज इथून. म्हणजे 11-12 असं काही टाइम लिमिट राहत नाही ना. काय सांगतो मी तुम्हाला, वारकरी संप्रदायाचा नियम आहे नामपर अभंग पहिल्या दिवशी असावा. मधले 5 दिवस हा कीर्तनकार मोकळा असतो. पहिल्या दिवशी आणि 7व्या दिवशी आणि काल्याच्या दिवशी कीर्तनकार बांधलेला असतो. कसा असतो? कशाने बांधलेला असतो? बांधलेला असतो म्हणजे तो नियमाला असतो. त्याने जे वडीलधाऱ्या माणसाने नियम घालून दिला, पहिल्या दिवशी नामपर, 7व्या दिवशी मागणी पर असावा आणि काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. हा दंडक आमच्या वारकरी संप्रदायाने घालून दिलेला आहे. कुणी कितीही विद्वान झाला, वारकरी संप्रदायामध्ये त्याला किंमत नाही. या नियमाचं पालन केलं तर तो खरा वारकरी. विठाला 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 विठाला. आता साधू संतांचं जर आपण एकंदरीत वाङ्मय बघितलं तर मागणं आणि संत ह्या अत्यंत विरोधातल्या गोष्टी महाराज. काय? मागणं आणि संत. नवे काही मागणं हे आम्हाला अत्यंत क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. आम्हाला मागायचं म्हटलं तर आमच्या अंगावर काटा येतो असं साधू संत म्हणतात. मागणं आमच्या स्वभावात नाही. मागितल्यानंतर महाराज मागणाराची किंमत राहत नसते. व्यवहारातही आहे. तुम्ही जर एखाद्याला काही 2-5 रुपयाच्या व्यवहारासाठी जर फोन केला तर तुमची किंमत त्याच्या नजरेमध्ये कमी होत असते. म्हणून वारकरी संप्रदायातील साधू संतांनी भगवंताकडे काही मागायचं नाही असं दंडक आहे. परंतु आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागतात. तुकोबाराय अन्य अभंगामध्ये सांगतात की आम्हाला तुला काही मागायचं नाही किंवा मागणं हात पसरी जिने ढीग त्याची. हात जर कुणा पुढे पसरायचा सवय झाली किंवा हात पसरला कुणा पुढे तर हात पसरी जिने. आता तेच तुकोबाराय या अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. विरोधाभास कस काय? विठाला 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 विठाला. आता तुम्ही म्हणाल हे जर विरोधाभास कसा आहे हे आम्ही तुला सांगायचं म्हणल्यावर तुला आम्ही इथं कशाला आणले? हेच सांगायसाठी तर तुला बोलवलं 300 किलोमीटरवरून. आता बघा, एकच व्यक्ती एका विरोधी भूमिका घेऊ शकतो का? एकच व्यक्ती विरोधी भूमिका. बघा आता इथं आजी, वयस्कर माता माऊल्या भरपूर आहेत, तरुण आहेत. एक जुना काळ होता महाराज. जुन्या काळामध्ये असं आपल्या गावासारखं गाव, रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2 घरं. मी सांगतो काय, विरोधात आणि त्या बाजूने अशा दोन्ही भूमिका एक व्यक्ती कशी काय घेऊ शकते? असे जुन्या काळातले माळवदाचे घर आणि पुढे माळवदाच्या समोर काय असायचा? दगडाचा बसण्यासाठी केलेला वटा केलेला असायचा. आमच्या इकडे समजा ते चबुतरा वगैरे काहीतरी म्हणतात. आणि त्या वट्यावर सगळे 10:30-11 वाजता घरातल्या सुना ते सगळे लोक पांगल्यानंतर इकड्या वाट्यावर एक आजीबाई बसल्या आणि इकड्या वाट्यावर एक आजीबाई बसल्या. आता त्या दोघी एकमेकीला बोलू लागल्या. ती म्हणते यावर्षी ऊस किती टन गेला? एक म्हणते दुसरीला. तर ती दुसरी काय म्हणते, महाराज मलाच नाही तर काय जाळायचंय? किती टन गेला तर मला काय करायचंय? मलाच नाही. दुसरी काय म्हणते, अगं पण निदान झाला किती हे तरी? नाही नाही, आपण त्या संसाराच्या राड्यातून बाहेर पडलो. आता ती चांगलं असं उत्तरच देईना महाराज ती. मग त्या समोरच्या कौसा अक्काला लक्षात आलं काहीतरी सासूनाचं आज झालं दिसतंय.
म्हणून काय ह्या आत्या आता नीट बोलत नाही. माझा आवाज क्लिअर येतोय का तुम्हाला, का कमी करायचा काही नाही? कळतंय ना, आवाज येतोय ना क्लिअर? कौसा त्याला कळलं की आता काय हीच आपल्याला उत्तर देत नाही. मग ते म्हणले बबन कुठं गेला? बबन म्हणजे मुलाचं नाव तिच्या. विचारूच नको म्हणले, तू विचारूच नको त्याचं. म्हणजे काय झालं? बैल झाला म्हणली. बैल कुणाचा? हा, बायकोचा बैल झाला. कोण? नवरा. मग त्या आजीचा मुलगा, बरोबर. काय झाला? बैल झाला. आता ते पुढची जी आजी आहे ना, ती प्रचंड तिचा पारा वाढलेला, ती काय उतारा व्हायना तिचा. तिने सांगितलं आता हिला जर पुन्हा पहिल्या स्टेजला आणायचं असेल तर एकच करावं लागेल आपल्याला. ती म्हणली बर बर जाऊ दे. संजूचं कसं आहे? संजू म्हणजे कोण? तिची मुलगी. संजीवनी तिची मुलगी. ती म्हणली तिचं म्हणजे विचारूच नको तू. काय झालं? तिच्या संसाराचं सोनं झालं म्हणली. म्हणले कस काय बरं? ती म्हणली माझ्या संजूचा नवरा तिचा शब्द वलांडीत नाही. काय? देव माझा जावाई म्हणजे देव भेटला. कोण? जावाई. आता जावाई पत्नीचाच ऐकतो आणि इकडं सून देखे हे कोण मुलगा कुणाचा ऐकतोय? मग दोन्ही बी बायकाच ऐकतात. एक देव आणि एक बैल. बैल विठाला 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 विठाला. आता तुमच्या लक्षात आलं, एक व्यक्ती असली तरी बी विरोधी भूमिका, वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. जगद्गुरु तुकोबाराय मागण्याच्या बाबतीमध्ये अन्य ठिकाणी अन्य अभंगामध्ये मागणीचा निषेध करतात, मात्र या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मागतात. बरं का? मागतात. अन्य अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संतांना विचारलं की तुम्ही मागत नाही याचं कारण काय? महाराज जगद्गुरु तुकोबारायांची 7वी पिढी. कितवी पिढी महाराज? 7वी पिढी. विश्वंभर बाबापासून 8वी पिढी जगद्गुरु तुकोबारायांची त्या भगवान पंढरीश परमात्म्याची वारी करायची. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जिवे भावे, येणे सोसे मन झाले हावरे. भगवान परमात्म्याचं भजन करत करत जगद्गुरु तुकोबारायांनी त्या पंढरीश परमात्म्याकडे वारी करावी. वारी करावी. 7 पिढ्या झाल्या जगद्गुरु तुकोबारायांची 8वी पिढी. वारीला गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याने खाली बघायचं. महाराज भगवान जगाचा मालक आहे, पंढरीश परमात्म्याने खाली बघायचं. जगद्गुरु तुकोबारायांनी खाली बघायचं. तुकोबारायांकडे देवानी बघायचं. तुकोबारायांकडे देव बघायचा, जगद्गुरु तुकोबाराय खाली बघायचे. एका वारीला जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर उभा आहेत. उभ्या असताना जगद्गुरु तुकोबारायांकडे भगवान परमात्म्याने बघितलं. तुकोबाराय आपलं खाली बघून आपलं नामस्मरण चालू आहे. तुकोबारायांनी बघितलं, देव माझ्याकडे बघतोय, चेहरा सुकलेला आहे. देवा, चेहरा सुकलेला देवा, काय झालं? खरं सांगू तुकोबा, माझ्यावर तुमच्या 7 पिढ्याचं वजन झालं रे. माणसाने फुकट भेटलं म्हणून किती वेळेस खावा, आणि एखाद्याने उसने पैसे दिले म्हणून किती दिवस घ्यावा, अशी मर्यादा आहेत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 7 पिढ्या तुझ्या माझ्या दारात आल्या, कोणी मागितलं नाही. माझ्यावर वजन झालं, माझ्यावर ऋण झालं रे. तुकोबारायांनी सांगितलं, देवा मग या तुमची इच्छा काय? तुकोबाराय, मी एक सांगितलं तर ऐकताल? अरे जगाचा मालक आहे तुम्ही, आणि तुम्ही सांगितल्यानंतर मी ऐकणार नाही. देवा तुम्ही सांगा. सांगू? ऐकता तुकोबाराय? माझं एक करा माझ्यासाठी.
काहीतरी मागताल का? तुकोबारायांनी डोक्यावर हाणून घेतलं. अरे देवा, मागण्याचं सांगतोस तू मला? अरे आमच्या 7 पिढ्यांनी तुझी वारी केली, पण एका तरी आमच्या पिढीमध्ये कुणी काही मागितलंय का? आणि मी जर मागितलं तर माझ्या कुळीला बट्टा लागेल देवा. मागण्याचं सांगतोस मला? माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, हे रे तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा रे, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे पांडुरंगा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, पण काय तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा ही आमच्या वडिलाची परंपरा. पण मागणं हे आमच्या रक्तात नाही, मागणं हे आमच्या पिढीमध्ये नाही, मागणं आमच्या कुळामध्ये नाही देवा. आणि तुम्ही मला मागायचं सांगताय? भगवंताचा चेहरा पुन्हा पडला. ऐका, जगाचा मालक आहे, तुकोबारायांशी बोलतोय आणि मागण्याचं सांगतोय. जगाचा मालक आमदार ओळखीचा असलं तर आपण गाडीचा काच खाली घेत नाहीत. आमदार, आपण काय म्हणतो? आमदारासंग माझा काय फोटो आहे. गोरगरिबाचा फोन उचलीत नाहीत आपण. आमदार ओळखीचा असलं, जाऊ दे आमदार. सरपंचाच्या पॅनल मध्ये असलं तर आपण चालता चालता लोकांना उडीतो. सरपंच आपल्या गटाचा असला आणि उडून आलोय आपण, बरोबर आहे. एवढा अहंकार आपल्याला साध्या व्यक्तीला. पण जगाचा मालक, या ब्रह्मांडाचा धनी जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतोय, तुकोबाराय मागा. आणि तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, हे देवा तुझी चरण सेवा करणं हेच फक्त आमच्या वडिलाची परंपरा आहे, काही मागणं आम्हाला सांगितलं नाही. तुकोबारायांचा हे शब्द ऐकल्यानंतर भगवंत पुन्हा नाराज झाले. तुकोबारायांनी बघितलं, देवा नाराज झालात? तुकोबाराय नाराज होणार नाही तर काय, माझ्यावर ऋण झालं. बरं ऐका देवा, तुम्ही म्हणताय तर मी मागतो. काय तुम्ही म्हणताय तर मी मागतो. देवाचा चेहरा प्रसन्न झाला. अरे तुकोबाराय मागणार मला. हे विद्वान असलेले, सद्ग्रस्त असलेले, सात्विक हृदयाचे असलेले तुकोबाराय मला मागणार. देवाला आनंद झाला. तुकोबाराय म्हणले, देवा इतक्या लवकर आनंदित होऊ नका, मी फक्त मागण म्हणलोय. काय मागितलं हे सांगणार? काय मागितलं हे सांगितलंय का? नाही, नुसतं मागितलंय. मागणार हे सांगितलंय. म्हणले मग, म्हणले पुढच्या वारीला मागण मी. विठाला 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 देव म्हणले मागायला तर तयार झाला, पुढच्या वारीला तरी मागताल. तुकोबारायांनी देवाचा निरोप घेतला. ऐका सज्जना हो, देवाकडे तोंड नुसतं पाठीमागं फिरवलं आणि तुकोबारायांच्या मनात विचार आला, आता देवाला पुढच्या वारी आपल्याला मागायचंय. आणि चिंतन पुढच्या वारीचं चालू झालं. म्हणजे बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबाराय आदी संत देवाच्या बाबतीत, नामस्मरणाच्या बाबतीत, वारीच्या बाबतीत किती कटिबद्ध होते. आपण एकादशीला गेलो तर द्वादश कवा सुटती हे वेळ लागत नाही, त्या द्वादशीच्या आधी टेम्पोत जाऊन बसत होतो. नाही नाही जावा लागन, म्हैस माझ्याशिवाय धार देत नाही. आपण संसारात एवढे गुंतलेलो माणसं महाराज. पण जगद्गुरु तुकोबारायांनी पुढच्या वारीसाठी निघायचे. पुढच्या वारी
जगद्गुरु तुकोबाराय निघले. नारायणा नारायणा वा वा नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याचं नामस्मरण करीत 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 निघाले. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. वा फक्त फक्त महिला मंडळी म्हणतील ना मध्ये तुम्ही काळी एकचा सूर लावू नका गडी. आता सगळ्या महिलांनी म्हणायचा नसता लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहे. जी जी म्हणणार नाही हे सरकारचे माणसं त्याच्या याच्यामध्ये दिसत आहेत. तुम्ही जर नाही म्हणले तर काय होणार लाडक्या बहिणीचे पैसे आणि गडी जर नाही म्हणले तर मोदीचे 2000 बंद. बघा तुम्ही बघा. हा स्वर द्या. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. बघितलं का आमची मुंगळ्याची लाईन बघितली का आपली मुंगळे हे वडती पड हे वडती एका धोरणात. कशामुळं महाराज हे व्यसन करीत नाहीत काही. वा यांचे स्वर लागतात. हे डिपार्टमेंट आपलं सगळं भ्रष्टाचारी आपल्या डिपार्टमेंट. काय सुंदर म्हणले माता माऊली. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजा. जगद्गुरु तुकोबाराय त्या जगाच्या मालकाचं भजन करत 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 पंढरपूरला गेले. भगवान पंढरीश परमात्मा तुकोबारायांची वाट पाहत होता. का
मागच्या वारीला आले त्यावेळेस तुकोबारांनी सांगितलं होतं मी मागणार आहे, आणि आता या वारीला तुकोबाराय मागयाची आस, मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची वाट पाहतोय देव कुणाला तुकोबारायचे. आणि आपल्याला. आपण तयारच आहे अगोदर. अहो आपण मंदिर बांधकाम चालू व्हायच्या आधी म्हणतो तर आपलं पोरग नोकरीला लागलं ना ह्याला 51,000, म्हणजे आधी पोराची नोकरी मग 51,000. बरोबर आहे. आपण आधी मागतो, आणि संतामध्ये आणि जीवामध्ये फरक हाच आहे. संत हे निरपेक्ष भावनेने भगवान परमात्म्याची पूजा अर्चना सेवा करत असतात. जीव मात्र काहीतरी मागत असतो, म्हणून संसारामध्ये जीव अडकून राहतो. विठाला विठाला माझा मुद्दा आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर गेले. आज देवाचा चेहरा प्रसन्न झालेला आहे. माझे तुकोबाराय मागणार आहेत. आले तुकोबाराय, तुम्ही शब्द दिलेला आहे, तुम्ही आज मला मागणार आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं देवा आम्ही शब्दाला बदलणार नाही. सांगू तुम्हाला, हे भगवंता द्यायचं आहे ना तुला, मी मागतो तुला द्यायचं असेल तर तुला एक मागणं आहे की आम्हाला संतांच्या सांभाळी घाल अभंगाचं दुसरं चरण. या संताशी निरवियेची मदत देई. हरी बोल. या संताशी निरवियेची मदत देई. भगवंता या संतासी निरवी. निरवी या शब्दाचा अर्थ असा आहे संताच्या सांभाळी, संताच्या सानिध्यामध्ये संताच्या सांभाळी आम्हाला घाल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे भगवंता मागणे ते एक तुझ प्रती आहे
सरळ सरळ अभंग किती सोपा आहे. हा अभंग ज्याला पाठ नाही महाराज आणि तरीही तो माणूस म्हणत असेल की मी विद्वान आहे तर सगळ्यात मोठा विनोद आहे. काय तो म्हणला शास्त्रीय मी आणि हा अभंग पाठ नाही. सगळे अभंग टाळ वाजून म्हणले जातात. हा अभंग टाळ बंद करून मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील देशील तरी पाहे पांडुरंग हे पांडुरंगा देशील असल तुला शक्य तर आव्हान आहे महाराज देवाला. काय जर तुला शक्य होत असेल तर म्हणजे देवाच्या शक्तीला आव्हान आहे. जगाचा नियंता आहे भगवंत आणि त्या भगवंत करतुम अकर्तुम अन्यथा करतुम तिन्ही शक्ती ज्याच्या जवळ आहेत त्याला तुकोबरा आव्हान द्यायचा देशील तरी पाहे. बघ तुझ्या आपण काय म्हणतो मला 1 लाख रुपयाची गरज आहे पण बघ तुझ्याच्याने रेटत असलं म्हणजे तुझ्या संसारात ठेवून जर मला देता येत असले तर देशील तरी पाहे. मराठी भाषा कळते ना तुम्हाला सगळ्याला. बघा समजा आपली ननंद असते आपल्या पतीची बहीण बरोबर तिला ननंदच म्हणतात का नाही इकडे. हा ननंद काय म्हणतात तुम्ही बोला गड्या काही लोड आलाय का. ननंद जेव्हा मागन तुम्ही आताच कम लोड मध्ये आला. ननंद आली दिवाळीला आणि ते दोघं बहीण भाऊ आपले काय बसले एका घरामध्ये बसले. बहीण भाऊ बसले. बऱ्याच दिवसानंतर बहीण आली. नवरा थोडा व्यसनी भेटला असल्यामुळे मेहुणा बहिणीची ख्याली खुशाली तिकडे जाऊन विचारता येत नाही. फोनवर बोलावं तर फोनवर रेकॉर्डिंग चालू होत्यात. मग महाग बोलायला गिरायला नाही बाबा आता. हा बोलत असतात का. हा महाग बोलायला गे कुणाच्या विरोधात राहिलं नाही. ते काय रेकॉर्डिंग करीन. माणसं दिवसातले 20 तास CCTV मध्ये आणि रेकॉर्डिंग फोन चालू झाला म्हणजे तुमची रेकॉर्डिंग चालू. आता ते बहीण भाऊ आपले ख्याली खुशाली ऐकत बसले एकमेकाचं बोलत आणि इकडे ह्या बाईसाहेब आपल्या चहाच्या रूम मध्ये बसलेले पण त्यांचा जीव काय त्या चहामध्ये. ही ज्या आरती इथं बसली ह्यो आपला ज्याला संसाराचं काही येटन 90% महिलांचं मत असं आहे की नवऱ्याला संसार कळत. ह्यातल्या कितीतरी बाया घरी रोज म्हणत असतात मी आहे म्हणून चालले म्हणतात ना माऊली तर मी घरी म्हणतात ना. जिल्हाकरी तुमचं कसं आहे जिल्हाकरी म्हणतात नाही. अहो हा मला म्हणते तर तुम्ही काय घेऊन बघा. विठाला विठाला सगळे घरोघरी मातीच्या चुलीतन काय उगा आपण इकडं मंदिरापुढे म्हणायचं मी कुणाला मोजित नाही. आपण दारात गेलं की आपलं. एक दिवशी माऊली मला माझ्या बायकोने सांगितलं हे भांडे घासा. काय भांडे घास मला. आम्ही कीर्तनकार भागवत कथा करतो मी मला. ती म्हणली आलात ना आज काय कीर्तनाचं जास्त आलेले नाहीत तर तेवढ्या पुरतं काय करा भांडे घासा. असे तळपायच्या मस्तकाला गेली. अरे माझ्या बाईबापाने मला कधी हात लावून दिला नाही कामाला. लहानाचं मोठं केलं 23-24 वर्षाचं झालं तोपर्यंत मला रान माहित नव्हतं. 2 वर्षात इथं आली नाही तू मला भांडे घासायला होती. तळपायच्या मस्तकाला तसला वाटलो का म्हणलं मी काय तुला माईक सिस्टीम वाला वाटलो काय. घास म्हणलं की घासायला असलं बोकर काम नाही आपल्याकडे म्हणलं काय आप हो विनकर बाबा कसं आहे असंच आहे खरं बोल. घासीत नाही म्हणलं काय करायचं. ते म्हणली घासीत नाही. मी म्हणलं अगं पूर्ण ऐक ती चालली तुम्हाला सांगतो तसलं मुसळ आणायला. मी म्हणलं अगं पूर्ण ऐक ना आधी धुणार मग कसं हसू येते माऊली कसं हसू येते. ह्यांना वाटतंय मी खरं महत्व सांगतोय आहे का नाही. हे सगळ्याच्या घरी हेच आहे. माऊली झालंय का नाही तर लई अडकली गड्या तुम्ही.
कोरोना मधून सुटले आणि लग्नात अडकले महाराज. आता अवघड झालंय महाराज. पोरीच भेटणार. भेटतात इकडं नाही आपल्याकडे थोडं होतं. लय मुकळे तिकडे. हा इकडे लय मुकळे लय मोठे आपल्याकडे ठेप येत नाही. आता काय ह्याच्यात दलाली झाली लोक. ह्याच्यात दलाल चालू आहे. कशात खावा. जुने लोक म्हणायचं लेकी बाळीचं खाऊ नाही म्हणायचे. लोक लगन जमिनीत दलाली खायला लागले. अवघड महाराज. विठाला 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 लग्न होत नाहीत का. लग्नच होत नाहीत. मला एकदा सांगा बरं. इकडं लय मोठेत ना. हा कुणाला भेटत नाही तिथे मुलगी. कशामुळे भेटत नाही. लग्नाच्या पत्रिका येतात का घरी. हा हे तू माझं पुढचं बी सांगून टाकलं. पोरग काय टाळ्या वाजा एकदा या पोरीचं. पोरग काय आपले 51 एकर जमीन आहे. 2 मजली बंगला आहे. स्कॉर्पिओ हिंडायला आहे. पोराला फॉर्च्युनर आहे. पण पोरग फॉर्च्युनर मधून नीट उतरतच नाही. मग त्याला कशाला कोण देणार. आणि देऊ नाही महाराज. व्यसनी पोरांना बायका देऊच नका. लय अवघड आहे हो. आपल्या काळजाचा तुकडा असतो मुलगी. तळ हाताच्या फोडावणी ते आई वडील ते बाप त्या लेकीला सांभाळतात. आणि हे नरसाळे जर पेताड निघले ना त्या मुलीचं अवघड होतं महाराज. मी पुढे सांगेन तुम्हाला. अतिशय भयंकर प्रकार आहे ते. म्हणजे तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल. मुलींची संख्या कमी आहे आणि त्याच्यामुळं लग्न होत नाहीत असा प्रकार नाही हा. कर्तृत्ववान व्यक्ती असेल ना तर त्याचं लग्न होतं महाराज. निर्व्यसनी असेल ना तर त्याचं लग्न होतं. होत नाही का. होतं. आता माझा मुद्दा कुठे. मी काय सांगत होत तुम्हाला. बहीण भावंड कुठं बसले. अहो सांगता का कसं कुठं चाललं होतं कीर्तन. बहीण भावंड एका खोलीमध्ये बसले. तिचा चहाकड काही लक्ष नाही. ती म्हणली 100% आपल्याला आपला हा जो आहे पुतळा हा पगळ तू कुणाला काही दे तू. याला पहिल्यापासून संसार आलेला नाही. कुणी गाडी मागितली तर हे पेट्रोल टाकून देतय. पुन्हा त्याला विचारित नाही कवा आणून देतील. 4-4 दिवस याची गाडी लोकच वापरीत आहेत. माझ्या भावाकडून पैसे आणले ते द्यायचं. ह्याचं अनेक नाव घ्यायना. बहिणीला 2 लाख रुपये दिले तर दोघं भाव असून आई वडिलाला हेवच दवाखान्यात नेतोय. मॅच मेलीने कवर संसार करायचा तिने. असा चहा उकळतोय तिकडं. हिचं काळीच उकळायला लागलं. त्या बहीण भावाचं बोलणं चालू. ते म्हणले ऐक ना भाऊ. अरे 5-6 वर्ष झाले मी तुझ्याकडे दिवाळीला आले नव्हते. तेव्हा म्हणला अक्का खराब झाली ग. पाहुण्याने दारू नाही सोडली. आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं सज्जन हो. अरे माझा भाव गावाच्या मंदिरापुढे गेला तर चांगल्या लोक थर कापतात. पण मेहुणा दुःखाची नसय. काही बोलता येत नाही. पहाडासारखा माझा भाऊ पण चोरासारखा मला विचारतोय दाजीने दारू नाही सोडली अजून. तुला अजून त्रास होतो का काका. खराब झाली. लय काम पडतं का ग. तुला काही पाहिजे का. तू माग. ती बहीण म्हणते ऐक ना दादा मला काही नको. पण तुझा संसार पूर्ण होऊन तुझ्या संसारात लागत नसलं तर. माझा मुद्दा तुम्हाला सांगतोय मी. जर तुझं भागून जर तुझ्याकडे शिल्लक राहत असलं तर मी पिल्याला ह्या वर्षी शहरामध्ये शाळेत टाकीन म्हणते. तर त्याच्या शाळेच्या ॲडमिशनला एक 5,000 रुपये फीस सांगते. मी रोज लोकांच्या बांधाला जाते रे. मजुरी करते. 4-2 दिवस एखाद्याच्या बांधाला गेल्यानंतर मजुरी केल्यानंतर मी पैसे मागायला गेले तर ते सांगतात तुमच्या मालकाने घेऊन गेले. वर्षभर झाले रे. लोकांचे लेकरं स्कूल बसमध्ये बसून जातात. मलाही वाटतं माझं लेकरू चांगल्या शाळेत शिकावात. जर तुझ्याच्याने तुझा संसार पूर्ण होऊन 5,000 रुपये भेट असतील तर मागणी ते एक तुझं प्रती आहे. देशील तरी तुझं भागून जर देता येत असले देशील तरी पाहे. काय मागितलं या संताशी निरवी. या संताच्या मला सांभाळी घाल. महाराज जगाचा मालक उभा आहे रे
देणारा कोण आहे? उदार आहे. तुझे अवदार्य दान स्वतंत्र देतान मनीषी पात्र पात्र. काय देत नाही महाराज, देव आहे तो. आणि त्यांनी द्यायचं ठरवलं ना तर काहीही देऊ शकतो. चिंतिल्या रोक मनोरथ चिंतिल्या रोकडे चिंतिल्या रोकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे मागण्याची आस बाहे मुखाकडे मागण्याची आस बाहे मुखाकडे चिंतिला रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ चिंतिल्या रोकडे मनोरथ मागण्याची आशा. वा, असे टाळकरी असल्यावर पहाटे 4 वाजूस तर कीर्तन करीन. तुम्ही नाही बसायचं, पण तुम्ही मला काही ताण देणार नाही. तुम्ही कुणाकडे जाणार? संकेत भाऊकडे. कुणाकडे? ज्याने तारीख घेतली त्याच्याकडे जाताना तुला एवढंच गटलं होतं का सारा महाराष्ट्रात? यालाच आणलं, याला नाही मिळाल्यावर कधी कीर्तन. भगवंताकडे जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलं, या संतासी निरवी हेची मज देये. संताच्या सानिध्यामध्ये संताच्या सांभाळी घालण्याची मागणी करतात. आता ऐका, आपला फक्त अर्धा तास राहिलाय. फक्त सर्वांगाचे कान करून ऐकायचं. मी अतिशय सुंदर चिंतन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. देणारे जगद्गुरु तुकोबारायाला भगवान आहेत, मागणारे तुकोबार आहेत आणि मागतायत संतांच्या सानिध्याची मागणी, संतांच्या सांभाळी घाल. तुकोबारायांनी ठरवलं असतं तर संसारातलं काही मागितलं असतं, पण संसारातलं मागून टिकत नाही आणि परमार्थातलं मागितलेलं सरत नाही. आपण पुराण जर पाहू गेलो तर आपल्याला बायकोचं ऐकून, काय बायकोचं ऐकून 2 मागण्या आपल्याला इतिहासामध्ये पुराणामध्ये आढळतात की ज्यांना बायकोने सांगितलं, एकाने संसारातलं मागितलं आणि एकाने परमार्थातलं मागितलं. विठ्ठला 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 विठ्ठला. संसारातलं मागितलं ते आमच्या सुदाम देवाच्या पत्नीचं ऐकून सुदाम देवाने काय मागितलं? संसारातलं. लग्न झालं कुणाचं? हा बोलत चला, कुणाचं? सुदाम देवाचं. महाराज सुदाम देव म्हणजे साधे सुधे माणूस आहे का? भगवान श्रीकृष्णाचे ते क्लासमेट आहेत. कोण आहेत? आता आपल्या गावातले 4 काहीतरी IPS कलेक्टर आहेत आपल्या गावातले. आता त्यांच्या वर्गातले जे असते का गावात, तर त्यांचं छाती भरून येते. काय? तो माझ्या वर्गातला. एखादा आमदाराच्या वर्गातला पोरगा असला तर तो काय म्हणतो? तो मी सोबत शिकलेलो. आणि मी जर त्याच्याकडे गेलो तर तो मला माघारी पाठवणार. बरोबर आहे. आता हे जर व्यवहारातला असेल तर जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम हे एका गुरुचे शिष्य. आपल्या आळंदीच्या भाषेमध्ये ते गुरुबंधू. सुदामाच्या बायकोने सांगितलं, होय हो, त्या भगवान कृष्णाचं नाव सांगून लग्न जमिलं आपलं. मला वाटलं त्याचे तुम्ही क्लासमेट आहेत म्हणल्यावर तुमचं बरं असन, चालता चाळा असन. माझ्या बापाला दाखिलेली जमीन काय बटायची होती का काय? इथं तर काहीच नाही घरामध्ये. लोकांची जमीन दाखवून फसवलं का काय आम्हाला? करतेत लोक तसं महाराज. लोकांची कसायला जमीन घेतलेली बी पोराचं लग्न जवळ आलं तर म्हणते ह्या इथून तुमची नजर पुरती तिथवर तो पट्टा कुणाचा आहे?
आपलाच आहे तिथं त्याचा फक्त जायचा रस्ता असतो त्या 7-12लाच नाव नसतंय लोक फसवतात आजकाल सुदामाची बायको म्हणते तुमचं देवा तुमचा मित्र आहे म्हटल्यानंतर तिच्या सुदाम देवाच्या बायकोच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला कशावर ऐकू येतंय का कुणाच्या बायकोच्या मोबाईलवर हा सुदाम देवाच्या बायकोच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर मेसेज आला काय सुदाम देवाचा मित्र लहानपणीचा मित्र त्याची नियुक्ती झाली कुठं द्वारकेचा राजा झाला जिने तो मोबाईल मध्ये मेसेज बघितला कुणी सुदामाच्या बायकोनी ती म्हणली माय हे तर आमच्या मालकाचे मित्र आहेत आणि हे राजा झाले मोबाईलवर मेसेज हो महाराज 80% जग नुसतं मोबाईलने गेले सांगायला आता लाज वाटायचा धंदा लोक बाथरूम मध्ये मोबाईल नेते तो अवघड बघा नेतेत का नाही तुम्ही खरं सांगा असं छातीवर हात ठेवून सांगा नेतेत का नाही हा अवघड परिस्थिती सुदामाच्या बायकोच्या मेसेज आला मोबाईलवर ती म्हणली ऐका ना तुमचं व्हॉट्सअप चालू आहे का सुदामाला म्हणली ती म्हणले नाही का वायफाय सोडते म्हणली तुम्ही काय करा माझा जिओचा प्लॅन संपलाय सुदामाचा जिओचा प्लॅन काय झालाय ती म्हणली मी वायफाय सोडते आणि तुम्हाला एक मेसेज पाठवते म्हणली बघा तिने वायफाय सोडलं हॉटस्पॉटनी कनेक्ट केला आणि काय केलं तो मेसेज पाठवला कायचा श्रीकृष्ण राजा झालेला गड्यानो राजा की रे झाला गड्यानो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला अहो तुमचा लहानपणीचा मित्र संगमंग खेळाला अरे तो राजा झालाय आपल्या घरी खायला नाही तो राजा झालाय मी काय म्हणते तो म्हणला काय तो म्हणला हा त्यांचं त्यांचं होतंय ना झालं का आता करू चल विठाला विठाला मी काय म्हणते तुम्ही त्याच्याकडे जा तो म्हणला ऐक ना मी संसारातलं मागितलं मी तुम्हाला अभंगाला सोडून जाणार नाही संसारातलं मागितलं बायकोचं ऐकून सुदाम देवाने तो विषय सांगतोय ती म्हणली जाता का तो म्हणला ऐक ना जायला अडचण नाही पण त्याचा एक नियम आहे देशी तेव्हा देशी तेव्हा देशी ऐसा ससी उदार ऐसा ससी उदार मंजूर करतय पण 7-12वर बोजा टाकतय लोन करतय म्हणले ते तोंड बघून पण काय करतय 7-12वर बोजा टाकतय असा नियम आहे घेतल्याशिवाय देत नाही म्हणले आपल्याकडे द्यायला काय ती म्हणली त्याच्यामुळं तर जीव खसतो ना आपल्याकडे काहीच नाही ना ती म्हणली पण जावाच लागन म्हणला जावा लागन का एक काम कर त्याला द्यायला काहीतरी दे त्याला घेताय म्हणले ते पण ते बघत नाही काय दिले तर ते तू काहीतरी दी त्याने 4 घरी गेली पोहे आणले काय आणले आता 4 घरचे पोहे पोह्यातले प्रकार आहेत ते 4 प्रकारचे पोहे स्वस्तिक वेगळेच
अजून कुठले तरी वेगळेच ते आता लई नाव आहेत. मी इथं सांगत बसलो तर तुम्ही म्हणता ह्याला संसारातलं बरंच कळत आहे. 4 प्रकारचे पोहे आणले सज्जनाहो. सुदामा ब्राह्मण द्वारकेचा राजा झालेला भगवान श्रीकृष्णाकडे निघाला. मजर दल मजर करत सुदामा ब्राह्मणाच्या पायात चप्पल नाही, पायातून रक्त येऊ लागलं. भगवान परमात्म्याने ओळखलं, माझा सुदामा येऊ लागला आहे. भगवान परमात्म्याने स्वतःच्या शक्तीने एका दिवसामध्ये भगवान सुदामाला द्वारकेमध्ये घेऊन आलं. त्या ठिकाणी दरवाज्यावर आला. सुदामा ब्राह्मण द्वारकेच्या वेशीवर आला. देखो देखो ये गरीबी का हाल. देखो आप गरीबीचे काय हाल असते. कृष्ण के दर पे बड़ी लाश लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा श्याम, बड़ी आस लेके आया हूँ. अरे बर पालो उसका नहीं आस कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे बर पालो नहीं आस कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे बदनसीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है. सिर पे पगड़ी नजर पे जामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा. 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 पालो कन्हैया से कह दो. अरे बाल पालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है. सुदाम देवाने द्वारपालाने अडवलं. अरे कोण, कुठे चालले? अरे म्हणले हे श्रीकृष्णाची द्वारका नगरीच आहे का? हो म्हणले त्यांचे ते राजे आहेत, नीट बोला. ते राजे आहेत आमचे. अरे तुमचे राजे पण माझे काय आहेत? मित्र आहेत, सखे आहेत. तुम्ही मला त्यांच्याकडे जायचं. त्या तिथल्या चोपदारांना वाटलं असं माणूस मोठं झालं की ओळखी काढून कमवणारे पैसे कमविणारे लोक नाव सांगतायत. हे नसीर पे पगड़ी न तन पे जामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा. अरे सांगा त्या कृष्णाला, कन्हैयाला नाव काय आहे? सुदामा. भगवान परमात्म्याने ते नाव ऐकल्याबरोबर सुनते ही मोहन भगवान परमात्मा सिंहासनावरून पळत आला. सुदामदेवाला आपल्या सिंहासनावर बसवलं. सज्जनाहो, अतिशय गोड प्रसंग आहे. माझा वेळ कमी आहे. भगवंत सुदामाला बोलू लागले, सुदामा काय तुझी परिस्थिती, कसं काय आला? आता कसं आला, कशासाठी आलता? हा कुणी पाठवला होता? कशासाठी? हा काहीतरी
सज्जन हो, सुदाम देवाची जीभ रेटाना मागणं साधूला परवडत नाही, त्यांच्या स्वभावात नसतं. बायकोचं ऐकून मागण्यासाठी संसारातलं मागितलं, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय भगवान परमात्म्याला काय कळत नाही महाराज. भगवान परमात्म्याने पाहिलं, एक घास सुदामाचा पोह्याचा खाल्ला, तिकडं सोन्याची नगरी. मुष्टीभर पोह्यासाठी सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. आता मला सांगा, सुदामा ब्राह्मण दुःखाने दारिद्र्याने पिढीला होता, तो इकडं असताना तिकडं त्याची सोन्याची नगरी झाली. मग आता सुदाम देवाची नगरी आहे का? संसारातलं टिकत नाही. आणि बायकोचं ऐकून दुसऱ्या एका सद्ग्रस्ताने काय मागे, त्यांचं नाव गोस्वामी तुलसीदास. पत्नी माहेराला गेली, पत्नीवर एवढा जीवापाड प्रेम, आणि तुलसीदासांना वाटलं माझी पत्नी गावाला गेली, रात्रीच निघाले महाराज, रात्रीच निघाले. पूर आलेला होता नदीला, पूर आला आणि ते काहीतरी नदी ओलांडत असताना कशावर बसले काय त्यांना जाणवलं नाही, आणि ते त्याच्यावर बसले आणि पूर ओलांडला. पुढे गेले, सासऱ्याच्या घरापाशी गेले, जुने घर, 2 मजली घर, आणि त्यांना वाटलं पत्नीला माहिती होतं मी येणार आहे, दोरी टाकली काय नको, दोरीला वरी लटकत लटकत गेले. लाईट नव्हती, लोड शेडिंग लागलेली होती. बायकोने बघितलं खिडकीतून, हे महाराज जे हरी घालतेत, तिने बघितलं, म्हणली कधी? म्हणले आत्ताच. खिडकी तर उघड, म्हणले मध्ये तर घे, पाऊस पडतोय. बघितलं तिने, मध्ये घेतलं. तिने सांगितलं तुम्ही आले कसे? म्हणलं काय सोयच केलेली होती, म्हणले पाहुण्यानी, नदीवर होडी होते त्याच्यात बसलो, इथपर्यंत आलो, आणि इथं तर तू दावच टाकून ठुलतं. म्हणले मी दावं टाकून ठुलता? म्हणले मग. तिने सज्जनावर दिवा लावला, बघितलं तर ती दोरी नसून काय होतं, साप होता, अजगर होतं महाराज, भललंब. तिने ते तशीच बॅटरी घेतली, नदीवर गेली, तर प्रेत पावसामुळे वाहत वाहत आलेलं, प्रेतावर बसून तो कुठं गेला, पत्नीला भेटायला गेला. अहो त्यांनी सांगितलं, त्या पत्नीने सांगितलं, या नासक्या देहासाठी तुम्ही एवढा संघर्ष, एवढं तुम्ही आव्हानं घेतले, एवढी जर प्रामाणिकपणे भक्ती त्या जगाच्या मालकाची केली तर तुम्हाला त्या आयुष्यामध्ये काही बघण्याची गरज लागणार नाही. गोस्वामी तुलसीदासाने वाल्मिकींचं राहिलेलं कार्य कुणी केलं? गोस्वामी तुलसीदासांनी. बायकोचं ऐकलं आणि संसाराचा त्याग केला. संसारातलं मागितलं नाही, बायकोचं ऐकलं, संसारातलं मागितलं. सुदामाने दोन्ही वेगळ्या गोष्टी, संसारातलं टिकत नसतं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, आम्हाला संताची संगती दे, संताच्या सानिध्यामध्ये संताच्या सांभाळी निरवी आम्हाला सांभाळी घाल. का? विठाला विठाला. आता देव प्रसन्न झाल्यानंतर देवाकडे धन दौलत मागायची सोडून संत मागायची गोष्ट आहे का? आणि संत देवाकडे मागायचेच का? महाराज आता तुम्ही मला सांगा, कितवा सप्ताह आहे? 20वा. आपल्या गावामध्ये आतापर्यंत किती संत येऊन गेलेत? बरं, संत आपल्याला कळत नाहीत का? संत, बरं आता संत कुणाला मानतात? तुम्ही बोला ना, संत कुणाला मानतात तिथे? बरं कसं काय, त्यांचे लक्षण काय सांगता येतील? काय असल्यानंतर माणूस त्याला संत म्हणतो? तरुण पोरं सांगा, संत म्हणजे काय? ढोबळ मनाने सांगा ना. कीर्तन भजन, त्याला काय म्हणायचं? ही एक झालं, बरोबर. हा, तुम्हाला काय वाटतं बाबा? संत कुणाला आता 20वा सप्ताह म्हणलं एवढं तर नॉलेज पाहिजे ना. हा, संत कुणाला म्हणायचं? सांगितलं पाहिजे का नाही? आता बरं, मावश्या सांगता ना आपल्या, कुणाला म्हणायचं? तुम्ही जवळ सांगत नाहीत, तुम्हालाच इथं बसावं लागेल. मी त्याच्या पुढे कीर्तनच करत नाही. सांगा पटापट. कीर्तन भजन करतात, वारी करतात. बरं, त्यांचे कपडे कसले असतात? हा,
पांढरे असले भगवे पांढरे का भगवे बर हा ते काय करत असतात नामस्मरण देवाचं बरोबर बर एखाद्या साधूच्या पोटी जन्माला आल्यावर त्यांचा पोरगा बरोबर साधूच्या पोटी जन्माला आला की तो बरोबर आहे का नाही हे ढोबळ मानाने काय झाले आपले आता कारण एवढं सोपं आहे अहो आपल्याला चालता चालता म्हणजे असं चालता चालता 4-5 संत आपल्याला धडका देऊन जातात वारी चालू असल्यावर जातात का नाही मग एवढी सोपी गोष्ट आहे संत आणि तरी देव प्रसन्न झाल्यावर संत काय मागायचे आता दिसला समजा आमच्यासारखा माणूस दिसला भेटला ना तुम्हाला संत बरोबर आहे का नाही तुम्ही काय म्हणतात साधू संताचे पाये घराला आमच्या घराने आमचाच हा वास्तू आहे तुम्हाला काय सांगायचं असतं साधू म्हणजे काय सोपी गोष्ट आहे चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रविधर वेल बाह्य हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल त्या साधूची भेटी आणि या संताची मग या सर्व अतिशय सुंदर अभंग नव्हती ते संत करिता कीर्तने सांगता पुराणे नव्हती संत नव्हती ते संत माळा मुद्राच्या भूषणे तपतीर्थाटने नव्हती ते संत करिता सांगता पुराणे दाढी जता वाढवली भगवे वस्त्र घातले नव्हती संताचं नव्हती निषेध बुकाने सांगतात जगद्गुरु तुकोबारायला सांगितलं मग हे जे असतात ते कोण आहेत जे देवाचं नामस्मरण करतात जे माळाव घालतात जे जटा वाढवतात जे अंगारे दुपारे करतात यांना काय म्हणायचं जे साधूच्या पोटी जन्माला घेतात त्यांना काय म्हणायचं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे सर्व लक्षण असले आणि देहाच्या बाबतीत उदासीन असले तर हे संत आहेत पण जर हे सगळे लक्षण आहेत देहाच्या ठिकाणी असलेलं ममत्व आणि माझेपण जात नसेल तर तो वरी आवगे संसारी तो वरी आवगे संसारी तो वरी आवगे संसारी तो वरी आवगे तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी हे आवगे संसारिक जोवरी नाही निरसला देह तोवरी हे करिता तपतीर्थने सांगता पुराणे करता कीर्तने वाढली दाढी जटा वाढवली तरी देखील हे सर्व आवगे संसारिक हे सर्व संसारिक आहेत महाराज तुम्ही आम्ही त्याला बसतो कारण तुकाराम महाराजाला माहिती होतं पुढच्या काळामध्ये डुप्लिकेट निघू शकते पोटासाठी संत झाले कलित बहुत पोटासाठी संत या जगामध्ये भरपूर झालेले असू शकतात जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे संतांच्या सांभाळी घालण्याचं सांगितलं संत देहाच्या बाबतीमध्ये उदासीन असतात काय असतात देहाच्या बाबतीमध्ये देह काय आहे करा देह संबंधी पासारा देहाला माझं म्हणलं नाही कुटुंबाला माझं म्हणलं नाही अरे कुटुंबाला जाऊ द्या माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम असतं आपल्या मुलावर कुणावर असतं महाराज मुलावर असतं पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक साधू असे होऊन गेले की स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला नवलाची गोष्ट ऐक सकय नवलाची गोष्ट खेळत खेळत गोरा कुंभाराच्या पत्नीने सांगितलं धनी मी आता नदीवर पाण्याला चालले लहान बाळ आहे घरामध्ये त्याच्याकडे लक्ष द्या
सज्जनावर गोरा कुंभार त्या पाणी टाकलेलं आहे. गाडगे मडवायची कथाभाग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. देहाच्या ठिकाणी असलेलं उदासीनत्व मी तुम्हाला सांगतोय. गोरा कुंभार नाचू लागला भगवंताच्या प्रेमामध्ये. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू लागला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता. कधी ते एक 5-6 महिन्याचं नुकतंच रांगत असलेलं लेकरू कधी ते लेकरू जवळ आलं, कधी त्या गोरा कुंभाराच्या पायाखाली आलं. सज्जन हो, ज्यावेळेस त्या गोरा कुंभाराची पत्नी नदीवरून आली त्यावेळेस तो धनी या ठिकाणी या झोक्यामध्ये आपलं पोरग होतं. कुठे देहीचे विधी भोगूदशा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना गोरा कुंभाराला त्याची जाणीव झाली नाही. आपलं पोटचा गोळा पायाखाली आला पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण बंद पडू दिलं नाही. एवढं ज्याचं वागणं असतं त्याला संत म्हणतात. असे संत भेटणं दुर्लभ असतं. विठाला विठा विठाला विठाला विठाला. संत होणं सोपे महाराज, संत सोपं. 5 वर्षाचं वय माझ्या मुक्ताबाईच. ब्रह्मवृंदाची बैठक बसली. तुम्हाला चारी तुमच्या मुलांना जर समाजात घ्यावा असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेब माझ्या ज्ञानोबरायांच्या आई वडिलाला तत्कालीन धर्मसभेने प्रायश्चित्त सांगितलं. लेकराच्या कल्याणासाठी आई वडील कुठलाही त्याग करतात महाराज. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, धनी आपल्या 4ही मुलांना जर समाजामध्ये ताटमानेने जगावं असं वाटत असेल तर आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल. विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी आपण हा निर्णय घेऊ लेकरांसाठी. विठ्ठल पंत रुक्मिणी आईसाहेब पहाटे 3 वाजता उठले आणि आईसाहेब आणि विठ्ठल पंत इंद्रायणीच्या पवित्र डोहाकडे देहांत प्रायश्चित घ्यायला निघाले. रुक्मिणी आईसाहेबांनी पुन्हा ताटीवरून पाठीमागे गेल्या. 5 वर्षाची मुक्ताई सज्जन हो, रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं माऊली, पाय ओढा ना माझ्या लेकीतून. अहो कोवळा जीव हो धनी, 5 वर्षाच्या मुक्ताईला सोडून जायचंय. रुक्मिणी आईसाहेबाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी आता वेळ घालवू नको, आपल्या मुलांसाठी आपल्याला एवढं सहन करावं लागेल. आणि विठ्ठल पंताने आणि रुक्मिणी आईसाहेबांनी देहांत प्रायश्चित घेतलं. मी सांगतोय तुम्हाला, संत होणं सोपं नाही. आज ज्ञानोबा तुकोबा यांच्या नुसत्या नावावर आम्ही फॉर्च्युनर मध्ये हिंडतो महाराज, पण त्या माझ्या माऊलीच्या जीवनामध्ये काय. दुसऱ्या दिवशी 5 वर्षाची मुक्ताबाई उठली, रडत 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 डोळ्याचे चिपडे काढू लागली तर तिला आई दिसाना. तिने ज्ञानदादाकडे पाहिलं, दादा दादा आई दिसाना, दादा बाबा दिसाना. दादा निवृत्तीनाथांनी सांगितलं, मुक्ते येतील येतील. बाहेर गेले. 10 वाजले. माणसाला पोट मागतं हो खायला. 5 वर्षाचं कोवळं जीवते मुक्ताबाईचा. भूक लागली. मुक्ताबाई रडू लागली, दादा मला भूक लागले. ज्ञानोबारायांनी काखेमध्ये झोळी घेतली. सज्जनावर सिद्ध बेटावरून मधुकरी मागण्यासाठी गावामध्ये जाऊ लागले. गावात गेले. भिक्षाम देही, भिक्षा मागू लागले. 4 घरी भिक्षा मागितली. भिक्षा घेऊन सिद्ध बेटाकडे निघाले माऊली. समोरून विशोबा खेचर आले. विशोबा खेचराने पायऱ्या आले, संन्याशाचे पोर तुम्हाला भिक्षा मागण्याचा अधिकार नाही आणि तरी देखील तुम्ही भिक्षा मागताय. घोड्यावरून उडी घेतली. ज्ञानोबारायांच्या काखेतली झोळी घेतली. भिक्षा ती मातीवर टाकली सज्जनाओ, आणि ती माती आणि भिक्षा एक होत नाही तोपर्यंत त्या भिक्षावर विशोबा खेचर नाचू लागले.
माझे ज्ञानोबाराय जड पावलाने सिद्ध बेटाकडे निघाले. माझा दादा येतोय, माझ्यासाठी काहीतरी खायला आणले. मुक्ताबाई 5 वर्षाची, माझा दादा येतोय. बघितलं मुक्तीने. ज्ञानोबाराय आले असे ताटीमध्ये गेले. मुक्ताबाई ताटीला बाजू लागली. दादा, दादा काय झालं दादा, भूक लागली, काही खायला आणलं नाही दादा. ज्ञानोबारायांना हे सहन होईना. सज्जन हो, आपला अग्नी प्रज्वलित केला, ताटीचं द्वार लावून घेतलं आणि ज्ञानोबारायांनी स्वतःचा अग्नी प्रज्वलित केला. मुक्तीने खिडकीतून बघितलं, अरे जगाने त्रास दिला आणि माझ्या ज्ञानोबारायांना त्रास झाला दिसतोय. मला खायला दिलं नाही म्हणूनच माझ्या ज्ञानोबारायांना त्रास झालेला दिसतोय. आणि मुक्ताबाई ज्ञानोबारायांना उपदेश करते. सज्जना हो, दादा ऐका ना, नसेल दिले समाजाने खायला, परंतु ऐका दादा, विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए बाबा, हे विश्वपट आहे आणि ब्रह्म त्याचा दोरा आहे. कशासाठी जीवाला लावून घेता या जगाच्या शोक तुल्य निंदा स्तुती रमवणे. निंदा आणि स्तुती का खांडावया घाव घाली, कालावनी जयाने केली, दोघा एकच सावली, वृक्ष दे जैसा. संताच्या ठिकाणी समत्व भाव लागतो आणि संत एकदा संताच्या सांभाळी घातलं ना, संत जीवाचं हित करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका ना, तुम्हाला सांगेन मी, जीवाचं हित करणारे जगामध्ये फक्त 2 वर्ग आहेत. एक आई वडील आणि दुसरं म्हणजे संत. जगात दुसरं कुणी कुणाचं नाही हो माऊली. माझ्या तुकोबारायांना देखील दुसरा दृष्टांत सापडला नाही म्हणून आईचा दृष्टांत दिला. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाते. आई फार हित करते महाराज, अतिशय हित करते. आपल्या गावासारखंच गाव महाराज. गावातला मोठा साहेब 4 वर्षाचं पोरग 5 वर्षाचं पोरग बोबडं बोलत बोलत गावात खेळायला जायचं. त्याला ते लोक पोरं खेळताना म्हणायचे, हे आंधळ्या आईच्या पोरा. काय आंधळ्या आईच्या पोरा. पोरग मोठं होत होत होतं, शाळेत घातलं. गावाच्या कडेला एका झोपडीमध्ये ती आई राहायची. मी सांगतोय तुम्हाला, जीवाचं हित आई किती करते. प्रत्येक जण सर्वांगाचे कान करून ऐका. आंधळ्या आईचं पोरग पहिलीला गेलं, त्याला लोक नाव ठेवत होते शाळेत, आंधळ्या आईचं पोरग. तो ते पोरग घरी आलं की म्हणायचं, आई ग आई, तुझा डोळा काय झाला, आई तुला डोळा का नाही. त्यांनी काही सांगायचं नाही, आपलं काम करायचं, लोकांची इथं मोलमजुरी करायची आणि त्या पोराच्या शिक्षणाला देऊन टाकायचं. 10वी झालं पोरग, गावच्या शाळेमध्ये टॉपर आलं. गावच्या शाळेमध्ये शाळा जुना काळ होता, 10वीला नोकऱ्या लागायच्या. पोरग शाळेमध्ये टॉपर आलं. त्या संस्था चालकाने बघितलं, अरे हा पोरगा कुणाचा आहे, एवढा गरीब कुटुंबातला पोरगा असताना ह्यो नंबर 1 आला, कर्तृत्ववान पोरगा आहे. श्रीमंत लोक जात पात बघत नसतात, पोराचं कर्तृत्व बघत असतात. त्या संस्था चालकाने बघितलं आणि त्यांनी त्या शिक्षकाला सांगितलं, या मुलाला माझ्याकडे घेऊन या. त्या मुलाला शिक्षक शहरामध्ये मसवड सारख्या ठिकाणी घेऊन गेले. संस्था चालकाने सांगितलं, हे बघ तू हुशार आहेस, तुला मी काय करतो, माझ्या संस्थेवर नोकरी देतो आणि तुला माझी मुलगी देतो. पण माझी एक अट आहे. काय अट आहे? की तू त्या लग्नामध्ये तुझी आई आली नाही, तुझी आई त्या लग्नामध्ये आली नाही पाहिजे. का? कारण तुझ्या आईला डोळा नाही आणि त्यामुळे आमची काय होईल, इज्जत जाईल, प्रतिष्ठा जाईल. पोरांनी मान्य केलं. महाराज आईकडं आलं, आईला म्हणलं, आई असं असं. आई म्हणली, तुझं कल्याण होत आहे. मान्य केलं. पोरग पुढे
वर्ष 6 महिन्याला एकदा भेटायला यायचं, आईची ख्याली खुशाली विचारायचं. पुढे चलून पोरग येण्यामध्ये वर्ष 2 वर्ष खंड पडू लागला. ते त्याच्या संसारात व्यस्त झालं. इकडं आई किती वाजले? 10 वाजता. आणि एक 10-15 मिनिटात तुम्हाला विठाला विठाला विठाला. वर्ष 2 वर्ष मुलगा आला नाही. आला तो साहेबच होऊन आलेला होता. ज्यावेळेस ते गाडी गावामध्ये आली ना, त्याची ओढ त्या झोपडीकडे लागली होती. तिथं गेला. झोपडी वर्ष 6 महिन्यापासून बंद असल्यासारखी जाणवत होती. शेजारच्या घरी विचारलं की ही झोपडी बंद आहे. ते म्हणले तू कोणता अक्काचा का रे? म्हणले हो. आणि मग ही चिठ्ठी दिली म्हणले तुझ्या आईने. चिठ्ठी त्या मुलाने हातामध्ये घेतली. सज्जनाव, तुझी आई एक 6 महिन्यापूर्वी मरण पावली रे म्हणले. तुझी आठवण काढीत होती. सारखं म्हणायची माझा बाळ्या येईल. ती चिठ्ठी उघडली सज्जनाव त्याने आणि त्यात लिहिलेलं होतं, राजा साहेब हो रे बाळा तू शाळा शिकून. साहेब तू मला सारखं विचारायचास माझ्या डोळ्याच्या बाबतीत. मी तुला एकच सांगते, मला तुला सांगायचं नव्हतं पण आता सांगते. तू ज्यावेळेस लहान होतास, तू तुझे वडील आणि मी मामाच्या गावाला दिवाळीला चाललो होतो. आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला राजा. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझे वडील जागीच गेले. मीही 2 दिवस बेशुद्ध होते. आणि ज्यावेळेस शुद्धीवर आले ना राजा, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं. डॉक्टर बोलत होते तुमचा मुलगा जिवंत आहे पण त्याचे काय झालेत? डोळे गेलेत. त्याचे डोळे गेलेत. सज्जना हो, अरे ज्यावेळेस तुला डोळे द्यायची, सर्जरी करायची, ऑपरेशन करायची, पण कोणाचे तरी डोळे टाकायची वेळ आली. तुझा मामा मला भेटायला येत होता. डोळे द्यावा लागतील म्हणून तुझा मामा दवाखान्यात आला नाही. तुझा चुलता येत होता. तो म्हणला बहिणी काय पैसे लागतील ते मी भरतो, परंतु डोळे देऊ शकत नाही. अरे ज्या क्षणाला मी शुद्धीवर आले, दुसऱ्या क्षणाला म्हणले डॉक्टर साहेब माझे डोळे काढा आणि माझ्या लेकराला टाका. कारण मी आंधळी झाले तरी चालेल, परंतु माझं लेकरू या कोवळ्या वयापासून या जगामध्ये आंधळ वरून त्याला जगच माहिती नाही. अरे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत केवळ आणि केवळ जीवाचं लेकराचं हित करते ती म्हणजे आई असते. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निरवी हेच मज देई. संताच्या सांभाळी घाल म्हणजे ते आमचा जीवनाचं कल्याण करतील. संत मी आता ओझरत सांगतो, संत जीवाचं हित करतात, संत जीवाला सांभाळतात, संत जीवाला जागे करतात, संत जीवाच्या कल्याणासाठी अहोरात्र झरतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभाती देह कष्टविधी परोपकारे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे भगवंता तू उदार आहेस ना. हा तुका म्हणे आता उदार तू होय. 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 आज ठेवी पाय संताची, आज ठेवी पाय संताची आया. संताची निरवी हेच मज देई. या संताची निरवी हेच मज देई. मज ठेवी पाय संताची आया. मज ठेवी पाय संताची आया. संताची हेची मज देई. या संताची हेची मज देई.
तुझे काही न मागू तुझ